नागपुरातील सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारची काच फोडून लाखो रुपयांच्या सोन्याचे दागिने चोरी करण्याची घटना घडली। किंग्जवे हॉस्पिटलच्या बाहेर उभ्या असलेल्या कारची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी 4.5 लाखांचा सोन्याचा हार लंपास केला। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी मितेश रहांगडाले हे त्यांच्या होणाऱ्या पत्नीसोबत मानेवाडा येथील एका ज्वेलर्सकडून 22 कॅरेटचा सोन्याचा हार खरेदी करून परतत होते। या हाराची किंमत 4,50,000 रुपये असल्याचं सांगितलं जात आहे। त्यानंतर ते त्यांच्या वडिलांना भेटण्यासाठी किंग्जवे हॉस्पिटलमध्ये गेले। त्यांनी आपली ग्रँड विटारा कार हॉस्पिटलच्या बाहेर पार्क केली होती। सुमारे अर्ध्या तासानंतर परत आल्यानंतर कारच्या मागील बाजूची कार फोडलेली असल्याचं त्यांच्या निदर्शनाला आलं। कारमध्ये ठेवलेली पांढऱ्या रंगाची बॅगही गायब होती। या बॅगेत नव्याने खरेदी केलेला सोन्याचा हार ठेवण्यात आला होता। मितेश यांनी परिसरात शोध घेतला, मात्र कोणताही धागादोरा मिळाला नाही। या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता एक संशयित आरोपी कारची काच फोडून चोरी करताना दिसून आलाय। पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार ही चोरी एखाद्या टोळीनं केली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते, कारण घटनेच्या वेळी परिसरात इतर काही संशयित व्यक्तींची उपस्थिती असल्याची माहिती समोर आली आहे। सध्या सदर पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचं काम करत आहेत।